तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला काही नाही, आम्हाला चांगलं वाटतंय. फुकटचा केक खायला भेटतोय आणि आजचा एवढे बर्थडे मोठे कसा पोरं फक्त बर्थडे साठी आलेले इथं. आजचा बर्थडे तुम्हाला कसं सेलिब्रेट आजचा बर्थडे टॉप मध्ये सेलिब्रेशन होईल. पमू भाऊच्या हस्ते आज फटाक्याचं चहाचं काम होईल. तर तुम्ही ऐकलंय आता पंपूच्या हाताला फटाक्याचं नियोजन होणार आहे, म्हणजे टॉप मध्ये होणार आहे, धिंगाणा मस्ती होणार आहे, खूप राहाडा. फुलराड आहे फुलराडा. ए ऋतिक भाऊचा बर्थडे बरं. चला केक घेतलाय नाही दादा. चला केक केक आणता वल्ला झाला. तर आमचा खोक्याला लागला. आम्ही केक तोंडाला मारत नसतो, डायरेक्ट गारा फेक करत असतो. टॉप ए आज केक खा बरं. केक खा बरं आज खा ऑर्डरला बरं. फेकू नका आज केक खा ऑर्डरला मंगेश भाऊ. हा भाई स्पेशल बर्थडे साठी संभाजीनगरवरून बोलवलंय त्याला. तर माझ्याकडे तर मी आता भैयाला विचारतो तुम्हाला बर्थडेला आल्याबद्दल कसं वाटतंय, तर चला त्यांना भेटू. भैयाची फिलिंग ना ढगात. तर भाऊ तुम्हाला कसं वाटतंय बर्थडेला आल्याबद्दल? बर्थडेला येऊन खूप छान वाटतंय आणि अतिशय असा पस्ताव होतोय, कारण की फुल थंडी असते इकडे. आणि तुम्हाला एक तुम्ही खुशीची बातमी, आम्ही तोंडाला केक नसतं लावत, डायरेक्ट गाडीच पडत असतो. सॉरी मग मी जाऊ. नाही तुम्ही थांबा. हा भाऊन सरकी गिरकी लावली मग थंडीगार हवा सुटली. ये आता राहणार होणार, पोरं नाही ऐकणार. अरे पोर नाही ऐकणार, पण इथं उभं बर्थडेचं वय. हॅपी बर्थडे. काही नाही यायचं का तुला? मी बरोबर आहे. अरे इकडे आण तू. केक धरून